परभणी जिल्ह्यातील एका गावामधला एक 28 वर्षीय तरुण कामानिमित्त पुण्यामध्ये गेला होता आणि पुण्यामध्येच राहून काम धंदा करून आपला उदरनिर्वाह करत होता. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्याचं काम करत असताना त्या 28 वर्षीय तरुणाची एका महिलेसोबत ओळख झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर दोघा जणांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण मात्र जेव्हा त्या तरुणाला समजलं की तो ज्या महिलेसोबत लिव्ह इन मध्ये राहत आहे, तिच्यासोबत बायको असल्यासारखं राहत आहे, त्या महिलेचे अगोदरच 2 लग्न झालेले आहेत आणि 2 नवऱ्यांना सोडून ती आता या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. पण मात्र तरी सुद्धा तो तरुण त्या महिलेच्या एवढ्या नादी लागला होता की तो तिच्यासोबत पुण्यामधल्या एका परिसरामध्ये अशाच पद्धतीनं राहत होता. बघता बघता काही दिवस निघून गेल्यानंतर जेव्हा त्या महिलेनं खरं रूप त्या तरुणाला दाखवलं होतं, तेव्हा मात्र घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी संपूर्ण बघायची आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातला एक तरुण होता. 28 वर्ष त्याचं वय होतं आणि कामानिमित्त तो पुण्याला गेला होता. मग पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्यातील खराडी परिसरामध्ये तो राहत होता आणि आपला उदरनिर्वाह करत होता. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना त्याची एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. ती महिला फक्त विवाहित नव्हती तर त्या महिलेचे या अगोदर 2 लग्न सुद्धा झालेले होते. पण मात्र तरी सुद्धा या तरुणाला त्या महिलेचा नाद लागला होता आणि हा तिला घेऊन पुण्यातील खराडी परिसरामध्ये असणाऱ्या थिटे वस्तीमध्ये दोघ जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. म्हणजे लग्न न करता दोघ जण एकमेकांसोबत राहत होते. आता हे दोघ जण बरेच दिवस एकमेकांसोबत राहिल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या तरुणाला खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती आणि ती तिच्या पहिल्या नवऱ्याला जाऊन भेटलेली होती. मग तिनं तिच्या पहिल्या नवऱ्याला हाताशी धरलं, अजून एका तरुणीला हाताशी धरलं आणि या 3 जणांनी मिळून या तरुणाला परेशान करायला सुरुवात केली. एवढी रक्कम दे, तेवढी रक्कम दे, आमच्या गरजा पुरव, असं कर तसं कर, असं म्हणू त्यानं सतत त्याला छळ करायला सुरुवात केली. आता या संपूर्ण प्रकरणाला तो तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात वैतागला होता की तो तिला आर्थिक मदत सुद्धा करत नव्हता आणि ती त्याला जास्तच परेशान करत असल्यामुळं तो जास्तच वैतागला होता. काय करावा काय नाही म्हणून त्याला समजत नव्हतं. म्हणून त्यानं एक टोकाचा निर्णय घेतला होता आणि आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. मग त्यानं आत्महत्या केल्यानंतर ज्या घटनेची माहिती जेव्हा त्याच्या मोठ्या भावाला मिळाली तेव्हा त्यानं तात्काळ पुण्याचं खराडी परिसरामध्ये असणारं पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि ती महिला, तिचा नवरा आणि अन्य काही लोकांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल सुद्धा घेतलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडतात. आता हा तरुण पुण्यामध्ये कामाला गेला होता, आपला उदरनिर्वाह करत होता आणि तरी सुद्धा तो अशा महिलेच्या नादी लागला होता ज्या महिलेचे अगोदर 2 लग्न झालेले होते. मग ती 2 नवऱ्यासोबत त्यांच्या राहिली नाही, ती याला आयुष्यभराचा साथ देईल का, याला चांगलं सांभाळेल का, या गोष्टीचा विचार त्या तरुणानं न केल्यामुळं ते त्याच्यासोबत अशा पद्धतीचं घडलेलं आहे. तर त्या महिलेनं सुद्धा याच्या चांगल्यापणाचा फायदा घेतलेला आहे. म्हणून अशा महिलेवर आणि तिच्या साथीदारांवर कठोरातली कठोर आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.